नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अशा प्रकारे इथे मी एक पसरट कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालते आणि 2 ते 3 अंडी फेटून घेतल्यात ती घालून घेते। आता फोर्कच्या सहाय्याने अशा प्रकारे हे अंड आहे ते फोडून घ्यायचं आहे। आपण चायनीजमध्ये ज्या प्रकारे अंड वापरतो तसं आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही हवं थोडीशी काळी मिरी आणि मीठ देखील घालून घेऊ शकता। आता अंडे हे आपण बाजूला काढून ठेवू आणि त्याच कढईमध्ये तेल घालून मी इथे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी घालते। आता हे थोडंसं मी परतून घेते आणि त्यामध्ये अर्धी चमची इतकी आलं लसूणची पेस्ट घालते। तसेच मी इथे एक लहान आकाराचा गाजर किसून घेतला तो घालून घेते। इथे तुम्ही बारीक चिरून देखील गाजर ह्यामध्ये वापरू शकता। जर का तुम्ही चिरून गाजर घालणार असाल तर तो सुरुवातीलाच घाला। 1 ते 2 मिनिटं आपल्याला फक्त थोडंसं परतवून घ्यायचं आहे। नंतर आपण ह्यामध्ये सॉसेस घालणार आहोत। इथे मी 1 चमची सोया सॉस, 1 चमची ग्रीन चिली सॉस, 1 चमची रेड चिली सॉस, 1 चमची शेजवान चटणी आणि 1 चमची टोमॅटो केचप घालणार आहोत। सुरुवातीला आपण जे अंड बनवून घेतलं होतं ते देखील ह्यामध्ये घालूयात आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले। ह्यामध्ये मी ज्या चपात्या कट करून घेतल्यात त्या घालून घेते। इथे मी अशा प्रकारे 3 चपात्या लांबट आकारामध्ये कट करून घेतल्यात। ह्या मी डायरेक्टली टाकते, परंतु तुम्हाला जर का थोडं क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही ह्या तेलातनं तळून घेऊ शकता। थोडंसं याला पीठ लावून तुम्ही ह्या तेलातनं तळून घेऊ शकता, पण मी ह्या डायरेक्टली टाकते। ह्या स्टेजला तुम्ही इथे एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मीठ चेक करून घ्या। मीठ जर का तुम्हाला कमी वाटलं तर अगदी थोडंसं ह्यामध्ये मीठ घालू शकता। माझ्याकडे इथे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स आहेत म्हणून मी थोडे थोडे इथे घालते। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केले तरी देखील चालेल आणि लहान मुलांसाठी बनवताना त्यांना जर आवडत असेल तिखट तर घाला, नाहीतर तुम्ही इथे स्किप देखील करू शकता। आता हे तयार आहे। अशा प्रकारे नक्की एकदा चपाती नूडल्स बनवून बघा। मैद्याचे नूडल्स मुलांना बनवून देण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही चपातीचे नूडल्स बनवून दिले तर ते देखील ते आवडीने खातील। आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी ह्यामध्ये घालते। आपले नूडल्स तयार आहेत। तुम्हाला जर का क्रिस्पी नूडल्स हवे असतील तर चपाती अशा प्रकारे कट करून ती तेलामध्ये तळून घ्या, जेणेकरून ते नूडल्स आहेत ते क्रिस्पी होतील। आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा। मुलांना तर नक्की आवडेल, परंतु मोठ्यांना देखील आवडेल अशी ही रेसिपी आहे। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।